क्लास SYBA सब्जेक्ट इकॉनॉमिक्स पेपर G2 फिनान्शियल सिस्टीम। मी खताळे JD GMD कॉलेज सिन्नर फ्रॉम मराठा विद्या प्रसारक समाज। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण सिलेबस समजून घेतलेला आहे, तर आज आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। पहिले प्रकरण इंडियन फिनान्शियल सिस्टीम म्हणजेच भारतीय वित्तीय प्रणाली। या प्रकरणामध्ये आपण 3 घटकांचा अभ्यास करणार आहोत। त्यातील पहिला घटक आहे इंट्रोडक्शन, मीनिंग, नेचर, रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ इंडियन फिनान्शियल सिस्टीम म्हणजेच आर्थिक विकासातील वित्तीय व्यवस्थेची भूमिका। या घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत। थोडक्यात प्रास्ताविक। अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या प्राथमिक अवस्थेत वित्तीय संस्थांचा फारसा विकास झालेला नसल्यामुळे लोक आपल्याला बचती, रोख पैसा, सोने, प्राणी आणि इतर प्रकारच्या मालमत्ता साधनांमध्ये ठेवत होते। चोरी होण्याच्या भीतीमुळे बचत अत्यंत मर्यादित प्रमाणात केली जात होती। माहितीच्या अभावामुळे आणि प्रकल्पांच्या अशाश्वतेमुळे उद्योजकांना कर्ज उभारणीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असत। त्यामुळे बचतीची कमी गतिशीलता आणि कमी प्रमाणात होणारी गुंतवणूक यामुळे भांडवल निर्मिती आणि उत्पन्न निर्मिती होण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या। याउलट आधुनिक काळात लोकांना बचत आणि कर्ज उभारणीसाठी अनेक प्रकारच्या संस्था, बँकांपासून ते म्युच्युअल फंडापर्यंत अनेक संस्था सेवा देत आहेत। बचतीचे कालावधी देखील भिन्न भिन्न आहेत। म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत। यामध्ये विमा कंपन्या, पेन्शन फंड्स यासारख्या संस्था देखील वित्तीय सेवा देत आहेत। यावरूनच आपल्याला असे लक्षात येते की अधिक विकसित झालेल्या वित्तीय व्यवस्थेत विविध प्रकारच्या वित्तीय संस्था, वित्तीय साधने, वित्तीय बाजारपेठा आणि वित्तीय सेवा उपलब्ध होतात। त्यामुळे बचतीची गतिशीलता वाढते आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळते। तथापि याचबरोबर आपल्याला असेही दिसून येते की अनेक अर्थव्यवस्थांमध्ये वित्तीय संकटे निर्माण झालेली आहेत। अलीकडेच अमेरिकेत सबप्राईम कर्ज संकट निर्माण झाल्याने त्याची झळ संपूर्ण जगाला सहन करावी लागली आहे। त्यामुळे साहजिकच जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहार बरीच वर्षे संकुचित झालेले दिसून आलेले आहेत। रोल ऑफ फायनान्शियल सिस्टीम जे आर्थिक विकासातील वित्तीय व्यवस्थेची भूमिका आपण बघणार आहोत। यामध्ये पहिला घटक आहे बचतीला प्रोत्साहन देणे। अर्थव्यवस्थेमध्ये अनेक संस्था व लोक असे असतात की ज्यांचे उत्पन्न खूप अधिक असते परंतु खर्च कमी असतो, म्हणून त्यांच्याकडनं बचत होते। तर काही संस्था किंवा लोक असे असतात की ज्यांचा खर्च खूप अधिक असतो परंतु उत्पन्न तुलनेने कमी असते। सर्वसाधारणपणे कुटुंबाकडे जास्तीचे उत्पन्न असते तर सरकार आणि उद्योग संस्था यांच्याकडे खर्चाच्या तुलनेने उत्पन्न कमी असते। बचत म्हणजे भविष्यकालीन उपभोग होय। बचतीला प्राधान्य किंवा भविष्यकालीन उपभोगाला देण्यात येणारे प्राधान्य किंवा
वर्तमान काळातील उपभोग खर्च विविध घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, बचतीची सुरक्षितता, परिपक्वता, कालावधी, रोखता आणि बचतीवर मिळणारे अपेक्षित उत्पन्न, रोख रक्कम, दागिने किंवा यासारख्या मालमत्ता. या साधनांमध्ये केलेल्या बचतीला चोरीची भीती असते. म्हणूनच बचतीसाठी सुरक्षित साधने आणि संस्था उपलब्ध नसतील तर त्यांच्याकडे जास्तीच्या रकमा आहे त्या निरुत्साही होतात. ज्या वेळेला बचती सुरक्षित असतात तेव्हा बचत करण्यासाठी लोक प्रोत्साहित होतात. तसेच लोकांनी केलेल्या बचती ज्या वेळेस त्यांना गरज असेल अशा वेळी त्यांना मिळाल्या पाहिजेत. जर अशी हमी मिळत असेल तर ते अधिक बचत करायला प्रेरित होतात. वेगवेगळ्या व्यक्तींना भविष्यकाळात वेगवेगळ्या कालावधीत उपभोगासाठी रकमा हव्या असतात. त्यानुसारच लोक आपल्या बचतीचा कालावधी ठरवितात. घटक दुसरा, बचत आणि संसाधनांची गतिशीलता वाढविणे. अर्थविकसित वित्तीय व्यवस्थेत वित्तीय साधनांची निवड करणाऱ्यावर मर्यादा येतात. बचतीसाठी सोने व जमीन यासारखी मर्यादित साधने उपलब्ध असतात. या साधनांचे विक्रेते आणि खरेदीदार मर्यादित असल्याने यांचे व्यवहारही मर्यादित होतात. त्यामुळे या साधनांची रोखताही कमी होते. अशा प्रकारच्या व्यवस्थेत संसाधनांची गतिशीलता मर्यादित असते. त्यामुळे उत्पादक क्षेत्रांना योग्य प्रमाणात निधी पुरवठा होत नाही. जास्तीचा निधी असल्याने संस्थांकडे निधी वापर होण्याविना पडून राहतो. अनुत्पादक मालमत्ता साधनांमध्ये तो साठविला जातो. उत्पादक आणि गुंतवणूकदारांना स्वतःचा निधी अपूर्ण असल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच त्यांना सावकारासारख्या संस्थांकडून महाग दराने कर्ज घ्यावे लागते. आपला निधी सुरक्षित हातामध्ये दिलेला आहे आणि त्याचा वापर निश्चित अधिक चांगल्या तऱ्हेने केला जाईल अशी शाश्वती त्यामध्ये निर्माण होते. त्यामुळे विकसित वित्तीय व्यवस्था अर्थव्यवस्थेतील बचत किंवा संसाधनांची गतिशीलता वाढविण्यास मदत करते. विकसित वित्तीय व्यवस्था बचतदारांकडून गुंतवणूकदारांकडे निधी पुरवठ्याचे संरक्षण सुलभ करण्यास मदत होते. वित्तीय व्यवस्थेमार्फत प्राथमिक रोखे आणि दुय्यम रोख्यांमधून निधी संक्रमण सुलभ होते. घटक तिसरा, वित्तीय संसाधनांची कार्यक्षम पुनर्वाटणी. परंपरागत वित्तीय व्यवस्थेत सावकार आणि ऐतिहासिक बँकांमार्फत निधीची गरज असलेल्या घटकांना निधी पुरवठा केला जातो. त्यांच्याकडे कर्ज घेणाऱ्या लोकांचे मूल्यांकन करण्याचे फारसे कौशल्य नसते. तसेच ज्या प्रकल्पांसाठी निधीची मागणी केली जाते त्या प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्याकडे प्रशिक्षित व कुशल कर्मचारी वर्गही नसतो. या संस्था असंघटितपणे आणि अनियंत्रितपणे काम करतात व अधिक उच्च दराने व्याजाची आकारणी करतात. या व्यवहारांमध्ये अनेक धोकेही असतात. या संस्थांचा आणखी महत्त्वाचा दोष म्हणजेच या संस्थांमध्ये एकवाक्यता नसते. व्यवसाय व व्यवहार करण्यात सातत्य नसते. या संस्थांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या संस्थांना एकमेकांकडून माहितीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे संसाधनांची अयोग्य वाटणी केली जाते. म्हणजेच काही विभागामध्ये खूप जास्तीचा निधी पडून राहतो तर काही विभागातील संस्थांना निधींची प्रचंड टंचाई भेडसावते. घटक चौथा, गुंतवणुकींचे विविधीकरण आणि गुंतवणुकीतील जोखीम कमी करणे. एका व्यक्तीची बचत अत्यंत कमी असते. सर्वच प्रकारच्या वित्तीय साधनांमध्ये
गुंतवणूक करताना अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात. हे खर्च स्थिर असतात. गुंतवणुकीची रक्कम किती आहे यावर ते खर्च अवलंबून असतात. त्यामुळे लहान बचतदारांना खर्च कमी करण्यासाठी त्यांच्या बचती मर्यादित साधनांमध्ये कराव्या लागतात. त्यामुळे त्यांचा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ मर्यादित राहून बाजार जोखीम वाढवतात किंवा या गुंतवणूकदारांना कमी उत्पन्न स्वीकारावे लागते. मर्यादित विशिष्ट भाग किंवा रोख्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीत अधिक जोखीम असतात, कारण त्यांच्या किमती कमी जास्त झाल्याने गुंतवणूकदारांना लगेच प्रभाव पडतो. परंतु अनेक रोखे व भागांमध्ये गुंतवणूक केली तर सर्वांच्या किमती एकाच वेळेला वाढणार नाहीत किंवा कमी होणार नाहीत. परंतु एक व्यक्ती एकाच वेळेस अनेक रोख्यांमध्ये अनेक प्रकारच्या वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही, कारण त्याचा निधी मर्यादित असतो. घटक 5. गुंतवणूक आणि भांडवल साठ्यात वाढ. उत्पादन क्रिया चालू ठेवण्यासाठी उद्योग संस्थांना यंत्रसामग्री आणि संयंत्रे यांच्यामध्ये गुंतवणूक करून भांडवल साठ्यात वाढ करण्याची गरज असते. गुंतवणुकीसाठी त्या अनुषंगाने बचत होणेही गरजेचे असते. उत्पादन आणि गुंतवणूक प्रक्रियांना कौशल्याची गरज असते की जे प्रत्येकाकडे नसते. एक वैयक्तिक व्यक्ती उद्योग संस्थेमध्ये गुंतवणूक करू शकत नाही, कारण त्याची बचत अगदीच नगण्य असते. अर्थव्यवस्थेत असे असंख्य बचतदार असतात आणि त्यांच्या अल्प प्रमाणावर होणाऱ्या बचती पडून राहतात. तसेच देशांमध्ये उद्योग संस्थांना निधीची गरज असते. या परिस्थितीत त्यांना निधी पुरवठा होत नाही, म्हणून असंख्य लोकांकडे होणारी बचत संकलित करून त्यांना योग्य गुंतवणूक माध्यमे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. वित्तीय व्यवस्था बचत आणि गुंतवणुकीचे वरील दुष्टचक्र तोडण्यात यशस्वी होते. घटक 6. तांत्रिक कौशल्याचा विकास. यामध्ये तंत्रज्ञानात्मक नाविन्यासाठी मोठ्या प्रमाणात संसाधनांची गरज असते. नाविन्य निर्मिती करण्याकडे अशी मोठी श्रमसाधने उपलब्ध नसतात. त्यांचा वित्तपुरवठ्यातील अडथळा दूर करून आणि वेळेत योग्य प्रमाणात कर्जपुरवठा करून वित्तीय व्यवस्था अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानात्मक विकास करण्यास मदत करते. घटक 7. रकमांच्या आदानप्रदान व्यवस्थेला मदत करणे. बँकांसारख्या वित्तीय संस्था आणि मागणी व बचत ठेवींना धनादेशाची सुविधा उपलब्ध करून देतात. बँका क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण यासारख्या सुविधा उपलब्ध करून देतात. आधुनिक अर्थव्यवस्थांमध्ये या साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या व्यवस्थेमुळे रकमांच्या हस्तांतरणाचे व्यवहार सुलभपणे तर होतातच, परंतु त्याचबरोबर वेळेचीही बचत मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत भविष्यकाळात उत्पादन वृद्धीला चालना मिळते. घटक 8. आर्थिक वृद्धी आणि विकास सुलभीकरण. यामध्ये अर्थव्यवस्थेतील जमीन, श्रम, भांडवल, संयोजन आणि तंत्रज्ञानात्मक विकास यावर देशाची उत्पादन पातळी अवलंबून असते. विकसित वित्तीय व्यवस्थेमुळे देशातील भांडवल साठा वाढविण्यास आणि तंत्रज्ञानात्मक नाविन्य निर्मिती होण्यास मदत होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादन वाढीच्या कक्षा रुंदावतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ आणि आर्थिक वृद्धीस हातभार लागतो. अशा प्रकारे आज आपण आर्थिक विकासातील
वित्तीय व्यवस्थेची भूमिका या घटकाचा अभ्यास आपण केलेला आहोत. तर पुढील लेक्चरमध्ये आपण वित्तीय व्यवस्थेतील संस्था ह्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. थँक्यू.